आता पाहूया मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक टॉप 30 बातम्या. पुण्यातील पटवर्धन बागमधील नीलम गार्डन सोसायटी परिसरामध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. दरम्यान आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं असून सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जखमी किंवा कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. वसईमधील अंबाडी रोडवरील ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागली. या आगीमध्ये 3 कार, 2 बाईक आणि 3 दुकानं जळून खाक झाली. सकाळी 10च्या सुमारास ही आग लागली होती. अमरनाथ पालिकेच्या अतिक्रमण विभागानं स्टेशन परिसरातील दुकानांवर कारवाईचा बडगा उगारलाय. दुकानाबाहेर स्टॅच्यू उभे करून रस्ता अडवणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करत दुकानाबाहेरील स्टॅच्यू आणि लोखंडी जाळ्या जप्त करण्यात आल्या. पाण्याच्या टँकरसाठी प्रस्ताव देऊनही टँकर चालू न केल्यामुळे प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावातील तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकाला चक्क डांबून ठेवलं. करमाळा तालुक्यातील सावेडी गावातील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात हा प्रकार घडला. नागपुरात बजरंग दलानं व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात इशारा रॅली काढलेली आहे. व्हॅलेंटाईन डेच्या नावावर रस्त्यावर आणि बागेमध्ये कुणी अश्लीलता पसरवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचं लग्न लावून देण्याचा इशारा यावेळेस देण्यात आला. नागपुरात भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात आतंक असल्याचं यावेळेस पाहायला मिळत आहे आणि या संदर्भातल्या तक्रारी देखील येत होत्या. त्यामुळे आता महापालिकेचे डोळे उघडले असून त्यांनी भटक्या कुत्र्यांना पकडण्याचं अभियान सुरू केलं आहे. कारंजा तालुक्यातील धरती येथील नाल्याच्या पुलावरील कठड्याला धडक दिल्यानं 2 दुचाकी स्वारांचा मृत्यू झाला. या घटनेमध्ये रामनाथ धाडसे यांचा जागीच मृत्यू झालाय, तर विवेक कर्नाके यांचा कारंजा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. अवैध दारूच्या धंद्याला विरोध केला म्हणून तरुणावर वार केल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये घडलेला आहे. अरबाज पटेल असं या तरुणाचं नाव असून त्याच्या गळ्यावर वस्त्रानं वार करण्यात आले. नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडलेली आहे. एका रिक्षा चालकानं 2 वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याची घटना या ठिकाणी घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे. शाळेमध्ये कुड्या करतो म्हणून पुण्यात एका 8 वर्षाच्या निरागस मुलाचे हात बांधल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हे प्रकरण थेट महिला आणि बाल कल्याण विकास मंत्रालयाकडे गेलंय. या प्रकरणी मुख्याध्यापिकेसह शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कल्याणमध्ये मित्र वारंवार अपमानित करत असल्याच्या कारणावरून 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय. ई टेंडरिंग घोटाळ्याच्या चौकशीचा अहवाल नुकताच पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे सादर करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेत 2014 मध्ये झालेल्या ई टेंडरिंग घोटाळ्यामध्ये पालिकेचे 63 अधिकारी दोषी आढळले होते. अजित पवार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. दादरमधील मनसे कार्यकर्ते विवेक जाधव यांच्या निवासस्थानी ही भेट झाली आहे. या भेटीनंतर राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असून राज ठाकरे राष्ट्रवादीला टाळी देणार का हे पाहावं लागणार आहे. बेरोजगारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीतर्फे तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं. मात्र या आंदोलनाला पार्थ पवार तब्बल 2 तास उशिरा येऊनही आंदोलनामध्ये सहभागी न झाल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा साखर आयुक्तांच्या ऑफिस समोर धरणं आंदोलन पाहायला मिळालेलं आहे. जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत ऑफिस समोर बसण्याचा निर्धार या शेतकऱ्यांनी केला. महाराष्ट्र राज्य किसान सभेनं वाडा तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसंदर्भात मोर्चा काढला. शेतकरी शेतमजूर या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याची मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. तसंच रोजगार हमीची कामं त्वरित सुरू करण्याची मागणी देखील यावेळेस करण्यात आली आहे. युतीच्या चर्चेसाठी भाजपची जोरदार लॉबिंग पाहायला मिळालेली आहे. अमित शहा, गडकरी आणि राजनाथ सिंग मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. माढा मतदारसंघातून शरद पवारच निवडणूक लढवणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादीच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल. ठाण्यात लोकसभा निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीच्या काही प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जयंत पाटील, गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड, ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे हे देखील उपस्थित होते. बारामती शहरात ठिकठिकाणी भाजपच्या विरोधात फलक लावण्यात आले. अज्ञात व्यक्तींनी हे फलक लावल्याची माहिती मिळते. बारामतीमध्ये गोडसेंचा पुनर्जन्म होणार नाही आणि बारामतीत कमळ कधीच फुलणार नाही हा मजकूर या फलकांवर लिहिण्यात आला आहे. वंचित आघाडीमध्ये सामील नव्हतो त्यामुळे बाहेर पडण्याचा संबंधच येत नव्हता असं रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केलंय. तसंच पुण्यातील स्वाभिमानीची बैठक या ठिकाणी पार पडणार आहे तेव्हाच 9 लोकसभा जागांसाठी तयारी झाल्याचंही तुपकर यांनी यावेळेस म्हटलंय. मराठी टक्का जरी मुंबईतून घसरत चालला असला तरी आपण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तो परत वाढवण्याचा प्रयत्न करू असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. सैनिकांच्या प्रश्नावर राजकारण होता कामा नये. केंद्रीय मंत्री व्ही के सिंग यांनी विरोधकांवर टीका करताना असं म्हटलंय. पाकिस्तानबरोबर सगळ्या विषयावर चर्चा होऊ शकते पण त्या अगोदर वातावरण हे चांगलं झालं पाहिजे असं देखील ते म्हणाले. सगळ्या शेजाऱ्यांबरोबर संबंध चांगले आहेत. काश्मीरमध्ये अफवा पसरवण्याचं काम केलं जात आहे. आधीपेक्षा आता काश्मीरमधली परिस्थिती उत्तम आहे असं देखील व्ही के सिंग म्हणाले. पालघरच्या डहाणू आणि तलासरीमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के बसल्यात. पहाटे 4 वाजेपासून आतापर्यंत 4 धक्के बसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.
सातारा येथील पाचगणीमध्ये पॅराग्लायडिंग करताना एका परदेशी पर्यटकाचा मृत्यू झालाय. डोंगराला धडकल्यामुळे या परदेशी पर्यटकाचा मृत्यू झाला. 5 दिवसांपासून हा कोरियन पर्यटक पाचगणी इथे आला होता. दादर स्थानकात पान खाऊन मुलीच्या अंगावर थुंकण्याचा गलिच्छ प्रकार समोर आला. कुर्ल्याला ऑफिसला जात असताना ही घटना घडली आहे. बोरिवलीच्या हिनल शहानं ट्विटरच्या माध्यमातून हा प्रकार उघडकीस आणलाय. थुंकणाऱ्याच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती आता रेल्वेचे पीआरओ यांनी दिली आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी गुलाबाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे बाजारात गुलाबाच्या किमती वाढल्याचं पाहायला मिळतं. ठोक दरामध्ये एका गुलाबाची किंमत 12 रुपये इतकी आहे, तर किरकोळ बाजारामध्ये 25 ते 30 रुपये इतक्या दरानं गुलाबाची विक्री होतीये. अत्यंत वर्दळीच्या आणि महत्वपूर्ण असणाऱ्या पाली मैदान ते आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतच्या 1.13 किलोमीटरच्या भुयारीकरण अवघ्या 318 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आलेलं आहे. कुलाबा वांद्रे सिप्स या मेट्रो 3च्या पॅकेज 7 मधील तिसऱ्या भुयारीकरण टप्प्याचं आज अनावरण झालंय. हवेत होणारं प्रदूषण हे तंबाखूपेक्षा जास्त घातक असल्याचं इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अभ्यासातून पुढे आलं. हे अतिशय धोकादायक असल्याचं मतही डॉक्टरांनी व्यक्त केलंय. वांद्रे स्थानकाच्या ऐतिहासिक रूपाला नवीन झळाळी देण्यात आली आहे. हेरिटेज दृष्ट्या A1 दर्जा असलेल्या या स्थानकाचं रूप पालटवण्याचं काम पुढील 6 ते 8 महिने सुरू राहणार आहे.